नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. नेपाळ पेटलं, तिकडं बांगलादेश पेटलं, त्याच्यानंतर श्रीलंका पेटलं. अजून अनेक राष्ट्र सध्याच्या घडीला पेटतायत, जशी की इटली असेल, तिकडे युरोपियन देश असतील. या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला कशा घडतायत याविषयी अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत. आणि अनेक जण हा प्रश्न उपस्थित करतात. अनेक जण म्हणण्यापेक्षा खास करून डाव्या विचारसरणीची लेफ्टिस्ट लोक हा विचार करतायत की भारत देखील येणाऱ्या काळामध्ये पेटणार आहे, भारतामध्ये देखील या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत. पण हे खरोखर सत्य आहे का? याच्या मागची नक्की कारणं काय आहेत? खरंच असं होणार आहे का? पेटणार आहे तरी तो नक्की कसा पेटणार आहे? जसं नेपाळ छोट्याशा त्या सोशल मीडियाच्या हिंसेवरून काय सरकारच्या विरोधामध्ये ती सगळी जिंझी लोकं उतरली. बांगलादेशमध्ये धार्मिक तणाव सगळ्या गोष्टी झाल्या. पण या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून किंवा या सगळ्या गोष्टींना नजरेसमोर ठेवून भारतामध्ये नक्की काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा किंवा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही ऐकाव्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. भारतामध्ये काही दिवसांपासून खास करून नवरात्रीचे तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सांगतो ना की कसं कसं होत गेलं, कशा कशा गोष्टी पुढे येत गेल्या, कशा गोष्टी पसरत गेल्या. नवरात्री चालू व्हायच्या आधी विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल, बजरंग दल असेल, ज्या हिंदू संघटना आहेत त्यांनी असं सांगितलं की गरब्यामध्ये आता तुम्ही म्हणाल याची लिंक कशी काय, तर त्यांनी असं सांगितलं की गरब्यामध्ये आता नॉन धर्मीय किंवा दुसरे बाकीचे धर्मातले किंवा खास करून मुस्लिम आणि बाकीचे लोक आम्हाला नको आहेत, आमच्या सण आहे, आम्ही सगळ्या गोष्टी करू, ठीक आहे. याच वेळेला बरोबर देशामध्ये एक महत्त्वाचा प्रोटेस्ट किंवा एक आंदोलन सुरू झालं, आय लव्ह मोहम्मद नावाचं. ज्या आंदोलनामध्ये मुस्लिम लोक अगदी उग्रपणे ते आंदोलन करत आमच्या देवासाठी त्यांच्या आणि सगळ्या गोष्टींसाठी ते बाहेर पडले. आणि त्यातून त्यांना एक गोष्ट दाखवून द्यायची होती की आमची ताकद आहे, आम्ही या देशात आहोत, आम्ही जर उद्या काही कोणतीही गोष्ट घडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही काही हिंसा करू, आम्ही ज्या प्रकारे पाहिजे तशा प्रकारे वागू. बरं, हे सगळं एकाच वेळी देशाच्या अनेक मुस्लिम भागांमध्ये, विविध राज्यांमध्ये, शहरांमध्ये, अगदी आपल्या मुंबई पुण्यात सगळ्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये देखील हे एकाच वेळेला इन्स्टंट या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. याच वेळेला समकालीन पाकिस्तानमध्ये देखील या प्रकारच्या सगळ्या गोष्टी, आय लव्ह मोहम्मद हे सेम कॅम्पेन पाकिस्तानमध्ये देखील सुरू झालं. याचा अर्थ हे फक्त देशांतर्गत आहे का? नाही, हे देशाच्या बाहेर देखील आहे. पण याच्यातून नक्की साध्य काय करायचं, याच्यातून नक्की सांगायचं काय? त्याचे अनेक कारण आहेत. मुस्लिमांवरती असं त्यांचं म्हणणं आहे की जे इस्रायल तिकडे गाझावरती आक्रमण करते किंवा मुस्लिम देशांना जे काही सिरिया असेल, तुमचं इराण असेल, इराक असेल, जिथं सगळी युद्धजन्य परिस्थिती आणि सगळ्या उलथापालथ ज्या काही मुस्लिम देशांमध्ये होत आहेत, त्या पाहता आम्ही मुस्लिम म्हणून फार धोक्यात आहोत. आणि इथले या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीतली सगळी लोक जी शरण जात आहेत इकडं बाहेरच्या देशांमध्ये, खास करून युरोपियन देशांमध्ये, तिथं जाऊन ते जे काय करतायत ते आता इतके दिवस आपण पाहतोच की तिकडे त्यांची लोकसंख्या किती वाढू लागली. तिथं जाऊन ते रस्त्यावरती येऊ लागले, तिथल्या लोकांना, तिथल्या प्रशासनाला भीती दाखवू लागलेत. म्हणजे जे शरणार्थी म्हणून तिथं गेले होते, आज अशी परिस्थिती झाली की तिथले लोक शरणार्थी झालेत. तुम्ही आज इंग्लंडचं घ्या, काय अवस्था आहे त्या इंग्लंड देशाची, इतकी भयंकर अवस्था आज आहे की तुम्ही त्याचा विचार देखील करणार नाही. तिथली मुस्लिम लोकसंख्या झपाट्यानं महिन्यानं वाढते, इतकी भयंकर परिस्थिती तिथली आहे. त्यामुळं भारतामध्ये कुठंतरी आता या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आणायच्या, याच्या मागे निश्चित डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांचा हस्तक्षेप असेल, एवढं मात्र नक्की. यातून कुठे ना कुठेतरी मुस्लिम लोकांची माती भडकवायची, यातून कुठे ना कुठेतरी सरकारवरती आरोप करायचे. कारण मोदी सरकारमध्ये 12-13 वर्षामध्ये जे काही त्यांच्या विरोधात झालं आहे किंवा त्यांना ज्या काही गोष्टीचा राग आहे, मग ते राम मंदिर असो, बाबरी तिथं होती त्यांची मशीद असे ते म्हणतायत, जी पाडली, त्याच्यानंतर आता राम मंदिर तिथं उभं राहिलं, 370 हटवलं, वक्फ कायद्यामधली सगळी दुरुस्ती असेल, बाकी सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील ज्या त्यांना चालतायत, ज्या काँग्रेसच्या काळामध्ये त्यांच्या बाजूने होता, आता त्या त्यांच्या बाजूने होत नाही आहेत. म्हणून त्यांचा जो राग, रोष नरेंद्र मोदी आणि सरकार विरोधात जो काय बाहेर येतोय, त्यातून हे सगळं कॅम्पेन उभं राहिले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेश असो, श्रीलंका, नेपाळ जळलं, त्यानंतर आता भारतात जळल्यानंतर देशाला किंवा जगाला असं वाटेल की भारतामध्ये देखील सेम परिस्थिती झाली. आणि या सगळ्या वाटण्याचा किंवा या सगळ्या भावनिकतेचा फायदा घेत निश्चित, मी पक्षांचं कुठलं नाव घेणार नाही, पण कोणी ना कोणीतरी राजकीय ताकद भारतामध्ये ते रान पेटवू पाहते. आणि त्याचं कारण आणि त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. त्याच समकालीन लेहमध्ये लेकिन झिंजी लोक जी आहेत
जी उतरली त्या सोनम वांगचुक त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये अच्छा ठीक आहे, त्यांचा मुद्दा अगदी योग्य आहे. त्या लेहमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन आणि या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा त्या आहेत तशा राहू द्यात, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण हे आत्ताच कसं काय उभं राहिलं? या सगळ्या गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचं त्यांनी कार्यालय जाळलं त्या सगळ्या लोकांनी. याचा अर्थ नेपाळमध्ये जशी हिंसा घडली आणि नेपाळमध्ये जसं त्यांनी सरकार उलथवून लावलं, त्याच प्रकारचा छोटासा प्रयत्न त्यांनी इथं करायचा पाहिला लेहमध्ये. हळूहळू ते मुस्लिम संघटना जोडल्या जातात. महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये ही सगळी लोकं उग्रपणे बाहेर येत आहेत, त्या प्रोटेस्ट करत आहेत. आय लव्ह मोहम्मद, आमच्या देवाला तुम्ही हे कराल ते, त्याच्यातून उग्र भाषणं देत आहेत. याच्यातून हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सांगून देत आहेत की आमचा कट्टरतावाद आमचा नेहमी सर्वतोपरीच राहील. आणि या सगळ्या गोष्टीतून सरकारला देखील घाबरवण्याचं ते काम करतात. हे जे काही प्लॅनिंग आहे, हे जे काही कॅम्पेन आहे, हे निश्चित कुठे ना कुठेतरी देशभर ही डाव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष जेवढे आहेत तेवढे निश्चित याच्या मागे असणार आहेत, अशी शंका अनेक जण व्यक्त करतात. याच्या मागे नक्की कोणीतरी राजकीय पाठबळ आहे. कारण ही लोक अचानकपणे हा ट्रेंड उठला तरी कुठून कसा, पोलिसांना मारलं जातं आहे, सामान्यांना त्रास दिला जातो आहे, नको तसल्या आरेरावीच्या गोष्टी केल्या जात आहेत, मग कापून टाकण्याच्या मारून टाकण्याच्या भाषा केल्या जात आहेत, भीतीचं वातावरण तयार झालं आहे. आम्ही हिंदू म्हणून आम्ही शांत बसलो आहे, आम्ही घाबरलो आहे. आमच्या हिंदूला घेणं देणंच काय, आम्ही ना त्यांच्यावरती कोणता बहिष्कार टाकत, आमचा पैसा आमच्या हिंदूंकडे आम्ही घालवत नाही, तो आम्ही कुठेही आम्हाला फरक नाही पडत आम्ही कोणाला पैसा देतोय काय करतोय. आज हे ज्या प्रकारचं तुम्हाला घाबरवून आणि भीतीदायक सगळ्या गोष्टी करतायत ना, हे येणाऱ्या काळामध्ये अत्यंत भयंकर आहे बाबांना, एवढं लक्षात ठेवा. जसे बाकीचे देश जळले तसा भारत देखील जळायला मागे पुढं राहणार नाही. आणि या भारत देशामध्ये जर उद्या कोणतीही उग्रजन्य परिस्थिती निर्माण झाली तर ती हिंदू आणि मुस्लिम अशीच होईल आणि त्यामध्ये हिंदू हा भयंकर पद्धतीनं भरडला जाईल, एवढं लक्षात ठेवा. कारण डाव्या विचारसरणीच्या लोकांकडे मुस्लिम असतील, तुमचे बाकीचे सगळे लोक असतील, ख्रिश्चन असतील, हे सगळे हिंदू विरोधी आहेत आणि यातून फक्त तोटा हिंदूचा होणार आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत हिंदू कम्युनिटी जागी होत नाही तोपर्यंत या लोकांना आळा घातला जाणार नाही आहे. कारण तुम्ही फक्त लोकशाही करताय, पण ही लोकशाही मानत नाही, ती पायदळी तुडवतात. हे फक्त धार्मिक गोष्टींवरती भाष्य करतात आणि हेच असं रान उठवतात की हिंदू फक्त धार्मिक गोष्टींवरती दुसऱ्यांची माथी भडकवतोय, पण तसं काही नाही आहे. आपण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून प्रत्येक गोष्ट करतोय, पण हे कायद्याला ओलांडून पुढे येत आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं चित्र आहे. कारण पोलिसांना मारणं असो, बाकी सगळ्या गोष्टी असो, या सगळ्या गोष्टी ते करतायत, याचा अर्थ ते लोकशाहीला मानत नाहीत. नरेंद्र मोदींचं सरकार येणाऱ्या काळामध्ये जाईल का, अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम जे काही छोटं सगळ्या पॉईंटला चाललं आहे, त्या गोष्टी भारतामध्ये होणं शक्य नाही आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, भारताची सिस्टम जी काय आहे ती जर जागी झाली तर अशा लोकांना जागच्या जागी गोळ्या घातल्या जातील, एवढं फक्त लक्षात असू द्या. आता 370 राहिलं नाही आहे काश्मीरमध्ये की तुम्ही जवानांवरती दगडफेक कराल, यावेळेला थेट गोळ्या घातल्या जातील, इतकी भयंकर परिस्थिती. कोणी धार्मिक सगळ्या गोष्टी चिघळवण्याचा प्रयत्न करू नये आणि कुठलाही एखाद्या हिंदूंना दबावण्याचा किंवा त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. आय लव्ह मोहम्मद, तुम्ही निश्चित प्रेम करा तुमच्या देवावरती, त्याच्याबद्दल वावगं नाहीच आहे. त्यानं त्याच्या धर्माला मानावंच, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण कुठे ना कुठेतरी भारताचं किंवा देशातलं वातावरण, राजकीय वातावरण दूषित करणं आणि त्यातून आम्ही सरकारला पाडू, आम्ही सरकारला रस्त्यावर आणू, यासाठी जो काय प्रयत्न चालू आहे, यासाठी ज्या काही हिंसा करण्याच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्या करू नयेत. त्यातून सामान्य नागरिकांचाच तोटा होणार आहे, एवढं फक्त प्रत्येकानं लक्षात ठेवावं. त्याच्यामुळं तुम्ही आणि एक गोष्ट लक्षात घ्या, भारताचे सरकार म्हणजे काय अगदी काय भारताला विकून खात नाही आहे. नरेंद्र मोदी आणि या सरकारने जेवढीही भारताची डेव्हलपमेंट केली मी गेल्या 60 वर्षामध्ये काँग्रेसच्या झाली नाही. मी वारंवार तुम्हाला सांगतोय, तुम्हाला खोटं वाटतंय, तुम्ही स्वतः या गोष्टीचा अभ्यास करा आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया द्या. तेव्हा तुम्हाला कळेल की आपण नक्की कोणाला साथ देतोय, नक्की काय करतोय. पण हा जो काही ट्रेंड चालू आहे याच्यामागं निश्चित मोठी कारणं आहेत. याच्यामागं निश्चित जगातील काही मोठ्या संस्थांचा, मोठ्या तुमच्या त्या एजंट लोकांचा किंवा तुमच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांचा मोठा हात असणार आहे. यामध्ये काहीच वावगं नाही आहे. कारण भारतावरचे दुश्मन हळूहळू आता वाढत चाललेत. जे काही आर्थिक संकट देखील भारतावर आणण्याचा प्रयत्न करतात. कारण भारत आता हळूहळू पुढे चालला आहे, तो विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावरती आहे. हे अनेकांना खोपत नाही आहे आणि याच्यासाठीच म्हणून भारतामध्ये हिंसा गाढवायची, त्यातून सरकारी नुकसान करायचं, भारताचा आर्थिक कणा तोडायचा आणि त्यातून भारताला पुन्हा एकदा बॅकफूटवर टाकायचं, याच्यासाठी जगातले अनेक मोठे मोठे देश काम करत आहेत. पण नरेंद्र मोदी भिंतीसारखे उभे आहेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी अडवल्या जात आहेत. कुठेतरी धार्मिक तणाव जर करायचा प्रयत्न तुम्ही केलात
एक गोष्ट लक्षात घ्या, आपली लोकशाही एवढी भयंकर आहे, एवढी स्ट्रॉंग आहे की तुमच्यावरती जर एखादा कलम आणि जर कुठल्या केसेस बिसेस पडल्या ना, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल, एवढं फक्त लक्षात ठेवा.